नमस्कार मित्रांनो, मी आहे सॅम आणि आज आम्ही चाललो आहे अशा एका हिडन ठिकाणी जो आपल्याला आकेश घेऊन चाललेला आहे. तो आधी पण गेलेला आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला घेऊन चाललं आहे. पण आता आपण इथं थांबलो आहे. माऊलीचा डोंगर बघा किती भारी दिसतो. आधी खूप मस्त इकडे ना वगैरे आलेला, त्याच्यामुळे खूप छान दिसत होता. पण आपण इथे थांबलो आहे ना, त्यामुळे आता धुका गेलेला आहे. पण तरी पण सीन बघा किती भारी दिसतो इथनं. तर भेटू आपण आपल्या हिडन प्लेसवर. तुम्हाला पण दाखवतो कोणता हिडन प्लेस आहे इथं. तर चला भेटूया आता आपण पुढे. आता थोडासा कच्चा रस्ता लागला आहे, मध्ये थोडासा. आता आपण इकडे यायला आपल्याला वांद्र्या वाट्यावरून आपण टर्न मारला आहे. तसं आपण दहागाववरून आलो ना, वाशिंदवरून दहागाववरून आपल्याला वांद्र्या वाट्यावरून इकडे आत यायला लागतो गावात, वांद्रे गावात. आणि मग तिकडून इकडे यायला रस्ता लागतो. तर मित्रांनो, आपण आता थोडं पुढं आलो तर जरा जास्तच खराब रस्ता आला आहे. त्याच्यामुळे मी पायी चाललो आहे उतरून. आणि आकेश आहे आपला, गाडी घेऊन येईल आता. इकडे जरा जास्तच खराब रस्ता आहे ना, त्याच्यामुळे मी उतरून आलो आणि आकेश लागली गाडी घेऊन. प्रो ड्रायव्हर चढला. तर मित्रांनो, आपण आलो आहे माऊली गडाच्या पायथ्याशी. हा बघा, हा दिसतोय ना माऊलीगड. हा बघा. मित्रांनो, एकदा इकडचा नजारा बघा कसा दिसतोय. हा बघा, माऊली किल्ला जबरदस्त. हा डोंगर बघा, बघायला भेटतो आपल्याला. हा वातावरण बघा. आपण आलेले आहेत आणि इकडे बघा नांदीच्या पाण्यावर. हे बघा, हा नजारा बघा एकदा. आणि हा पॉइंट बघा, काय भारी नजारा आहे ना. जबरदस्त पॉइंट बघायला भेटतो. सध्या दुकानात आलेलं आहे त्याला. तर मित्रांनो, हा आहे आपला माऊलीगड आणि आपण आलोय माऊलीगडाच्या पायथ्याशी. तर नक्की या तुम्ही, व्हिजिट करा. इथे खूप छान प्लेस आहे, व्हिजिट करण्यासारखं आहे आणि तुम्हाला आवडेलच नक्कीच. आणि आपल्या आकेशच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. त्याच्या चॅनलचं नाव आहे आकेश भोईर. त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या भावाला. तो पण अशाच प्रकारच्या ट्रेकिंगचे व्हिडिओ टाकतो आहे गडावरचे. आणि खूप काही अजून असतात त्याच्या, म्हणजे एंटरटेनिंग व्हिडिओ असतात त्याचे पण. तुम्ही नक्की व्हिजिट करा त्याच्या चॅनलला आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या हिडन प्लेसवर आलेलो आहे, ज्याचे नाव आहे श्री क्षेत्र नांदियापानी नंदिकेश्वर देवस्थान. हे बघा. तर चला बघूया आपण आता. तर आपण पहिले जाऊ मंदिरात, दर्शन वगैरे घेऊ. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे आपल्या इथे पहिल्या मंदिरात आलो आहे. तर इथे आपल्या गणपती बाप्पा आहेत, आपले गुरुदेव दत्त आणि इथे दुर्गा मातासुद्धा आहेत. बघू शकता. मंदिर खूप छान आहे.
तर मित्रांनो, आपण महादेवाचं दर्शन घेतलं आणि मन खूप प्रसन्न झालेलं आहे. वातावरण इथलं खूप छान आहे. आपले महादेवांचे शिवलिंग एकदम आतमध्ये आहे आणि महादेवांच्या समोरच आपले नंदी महाराजसुद्धा आहेत आणि विष्णू अवतारी कूर्मासुद्धा आहेत. तर इथे आपले हवन करायचं कुंड आहे आणि इकडचा नजारा बघूया. थोडं इकडे जाऊ आपण या साईडला. मंदिराचा परिसर खूप छान आहे. हे बघा, इकडे झाडं वगैरे लावलेली आहेत. आता आपण थोडंसं इकडे जाऊ, खालच्या अंगाला काय बघू. आपण महाराजांची मुलाखत घेतली, पण त्यांना पण एवढं इथलं काही माहिती नाही. त्याच्यामुळे ते बोललेत की खोटी माहिती जाऊ नये, म्हणून मी काही सांगू शकत नाही इतकं. त्यांचं पण बरोबर आहे, कारण त्यांना इथे 4-5 वर्ष झालेली आहेत आणि हा प्लेस खूप जुना आहे. त्याच्यामुळे त्यांना इथली काही माहिती नाहीत. आधी जे महाराज इथे होते ना, ते आता सध्या नाहीत इथे. त्याच्यामुळे त्यांना पण एवढी काही माहिती नाही. त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला काही माहिती दिली नाही. तर मी तुम्हाला इथे इकडचा परिसर दाखवतो, तोच बघा. आणि हा बघा, इकडे आपले माऊलीगड आहे. तर इकडनं दिसतोय का बघू आपण थोडं पुढे जाऊन. आणि खरंच हा एक हिडन प्लेसच आहे. जसं आपल्याला आकेश बोललेला ना का एक हिडन प्लेस आहे, तसंच हा खरोखर एक हिडन प्लेस आहे आणि पूर्ण जंगलात आहे हा. बघू शकता तुम्ही, इकडे आपला माऊली गड आहे. जस्ट माऊली गडाच्या पायथ्याशीच बोलले तरी पण चालेल, हा आहे. आणि इकडचं वातावरण बघा, मस्त पूर्ण जंगल आहे. आणि इथे महाशिवरात्रीला जत्रासुद्धा भरते ना, महाशिवरात्रीला जत्रासुद्धा भरते. तुम्ही इकडे येऊ शकता महाशिवरात्रीला. या साईडला पण डोंगर आहेत आणि या साईडला आपला माऊली गड आहे. आणि इकडे बघा, मस्त छान वातावरण, शांत एकदम. कोणाला जर आपले मन एकदम शांत करायचं असेल ना, तर इथे येऊ शकता तुम्ही. इथे थोडा वेळ जरी तुम्ही फिरले ना, तरी एकदम मन शांत होईल. तिकडे बघा, तिकडे थोडंसं आपले एक प्राचीन अशी दगडावर कोरलेली शिल्पकला दिसते. हे बहुतेक पाण्यासाठीच आहे. दगडावर कोरलेले एक आपले नागदेवता आहेत. तर पुढे बघू आपण अजून काय आहे का इकडे. तर आपला आकेश बोलतोय की हे जे पाण्याचे कुंडे आहेत ना, त्या उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये इथे म्हणजे पाणी असतंच त्यांच्यामध्ये. पिण्याच्या टाक्या आहेत पाण्याच्या, त्यामध्ये ना उन्हाळ्यावर पण पाणी असतं. आणि तो बोलतोय की तो झरा आहे ना, तो उन्हाळ्यात पण वाहत असतो. तर आपण झरा बघायला जाऊ थोडा पुढे. आकेश, त्याला उन्हाळी पण पाणी असतो ना? हां, उन्हाळी बिन्हाळी पाणी असतं. राकेश बोलतोय की याला उन्हाळी सुद्धा पाणी असते या झऱ्याला. आता पावसाळा आहे त्याच्यामुळे पाणी दिसतोय. राकेश आपला आधी पण आलेला, महाशिवरात्रीला आलेलास ना तू? हां, तेव्हा पाणी होता. पाणी होतं खूप. तर महाशिवरात्रीला पण आलेला, तेव्हा पाणी होतं. हा बघा, हा झरा आहे जो की तिकडे डोंगर आहे ना पाठी, तिकडनं येते. आणि उन्हाळी पण पाणी असतं इकडे. इतकाच पाणी असतं का उन्हाळी पण? हा, ही वली चालू असते. चालू असतं ना, म्हणजे उन्हाळी पण इकडे पाणी असतं ना. त्यामुळे कदाचित या मंदिराला नांदियाचं पाणी किंवा नंदिकेश्वर महादेव असे म्हटले असेल. आता महाराजांना पण आपण विचारलं, पण त्या महाराजांना पण काही माहिती नाही. कारण ते बोलतात की मी 4-5 वर्ष आधीच आलो इथे आणि जे जुने महाराज होते ते आता सध्या नाही तिथे. त्यामुळे आपल्याला काही एवढी माहिती भेटलेली नाही. त्यामुळे मी तुम्हाला परिसर दाखवतो इकडचा. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. आणि आत्ता पावसाळ्यात या तुम्ही, कारण पावसाळ्यात खूप छान वातावरण आहे इकडचं. उन्हाळ्यात पण असेल कदाचित, कारण इकडे झाडं वगैरे खूप आहेत आणि पूर्ण जंगलच आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पण एकदम शांत आणि गार वातावरण वाटत असेल इकडचं. पण तुम्ही आत्ता पावसाळ्यात नक्की व्हिजिट करा इथे, कारण खूप छान असं वातावरण आहे इकडचं. बघा, पूर्ण झाडं आहे आणि एक खरंच एक हिडन प्लेसच आहे हा. कारण इकडे कदाचित कोणाला इतकं माहिती पण नसेल का इकडे महादेवांचं मंदिर आहे. कारण मला पण माहिती नव्हतं. आकेश मला कधीपासून बोलत होता की
आहे इकडे एक महादेवाचं मंदिर, तिकडे जाऊ आपण. पण तो आज मला घेऊन आलेला आहे. आज आम्ही इकडे थोडं पुढं आलं तर मंदिर पूर्ण झाडांमध्ये कसं झाकलं गेलेलं आहे. तर मित्रांनो, आपण इथला आता परिसर आणि महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथला परिसर आणि मंदिर खूप छान आहे. तुम्हाला पण इथे विजिट नक्की करा तुम्ही. इथं जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही वाशिंदवरून आपला दहागाव पिवली रोडने येऊ शकता. तिथून वांद्रे फाटा आहे ना, त्या वांद्रे गावातून सरळ तुम्हाला इकडे यायचं आहे. तिथून मला वर यायला रस्ता भेटेल किंवा तुम्ही गावात कोणालाही विचारलं ना नांदियाचं पाणी मंदिर कुठे आहे तर तुम्हाला सांगतील ते. सरळ रस्ता मंदिरापर्यंत येतो आहे. हा जो पाठीमागे रस्ता दिसतो ना तो सरळ मंदिराजवळ येतो आहे. हा बघा मंदिर. तर तुम्ही येऊ शकता इथे. खूप छान वातावरण आहे इथलं आणि मंदिर पण खूप मस्त आहे. तुम्ही दर्शनाला नक्की या आणि पावसाळ्यातच या, कारण खूप छान वातावरण आहे इकडचं. तर आता आम्ही निघतोय आणि हा व्हिडिओ इथेच संपवतोय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.